नमस्कार मित्रांनो, मी अजय कांबळे. माझ्या अभिमान माझा महाराष्ट्र या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. आज आहे रविवार, आज आहे सुट्टी आणि आज मी अशा ठिकाणी तुम्हाला घेऊन जाणार आहे. आजची ट्रॅव्हलिंग मी चालू करतो तुमच्यासोबत. तर चला तर या ट्रॅव्हलिंगमध्ये तुम्ही सोबत असणार आहे माझ्यासोबत. तर श्री स्वामी समर्थ. चला या प्रवासाला सुरुवात करूया. आणि माझ्या या प्रवासामध्ये माझ्यासोबत आहेत प्रसाद दादा. नमस्कार. ते ॲक्च्युली यांचंसुद्धा चॅनल आहे, यूट्यूब चॅनल. त्या चॅनलचं नाव आहे आत्मसात इन नटशेल. हां, आत्मसात इन नटशेल म्हणून चॅनल आहे. खूप चांगलं आहे. ते लिखाण वगैरे चांगले करतात आणि त्या चॅनलवरती त्यांचं ते दाखवून असतं. तर बराच वेळ गॅप पडला पण ते पुन्हा एकदा तर चॅनल चालू करणार आहेत. तर त्यांचं चॅनल देखील तुम्ही सबस्क्राईब करा. आणि या प्रवासामध्ये आज ते असणार आहेत. आणि चला या प्रवासाला सुरुवात करूया आपण. नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन जातो आहे एका अशा ठिकाणी जे ठिकाण नवी मुंबईतील लोकांना कदाचितच माहिती असेल. कारण की मी आज तुम्हाला घेऊन जातो आहे नवी मुंबईतील खारघरपासून अगदी जवळ असलेल्या एका गावी. नमस्कार मित्रांनो, खारघर क्रॉस करून तळोजाचा हा सिग्नल घेतल्यानंतर आम्ही एका ब्रिजच्या खालून इकडे तळोजा साईडला पोचलो. तळोजा नोडमध्ये आल्यानंतर डाव्या हाताला म्हणजेच डाव्या साईडला थोडंसं प्रवास चालू करायचा आहे मित्रांनो. स्वामींचं दर्शन घेण्यासाठी सकाळच्या थंडीतून हा आमचा प्रवास चालू झाला आहे. आणि सकाळची गोड गुलाबी ही थंडी तुम्ही बघत असाल मित्रांनो की धुक्याचं वातावरण आहे. खूप सुंदर असं वातावरण आहे. रस्त्याला जास्त गाड्यांची वर्दळ पण नाही आहे. आणि आता आपण ज्या रोडनं प्रवास करणार आहोत हा तळोजाचा रोड आहे. आणि तळोजा नोडमधून हा आपला प्रवास चालू आहे. तर हा सुंदर असा निसर्ग आणि सुंदर असा हा प्रवास सूर्यदेवानं आत्ताच आपल्याला दर्शन दिलेलं आहे. स्वामींचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही मंदिराकडे जातो आहे. आता थोडंसं उजव्या साईडला आम्ही हा प्रवास चालू करतो आहे. कारण ज्यांना कोणाला या मंदिराकडे यायचं आहे त्याने हा व्हिडिओ बघून जर आलात तरी देखील चालेल. पण आम्ही ज्या रोडनं जातो आहे तो जो रोड आहे हा तुम्हाला म्हणजे समजेल अशा पद्धतीनं मी व्हिडिओ टाकतो आहे. कारण की तळोजा नोडमधून तळोजा गावामध्ये आपण प्रवेश करतो आहे मित्रांनो. आता गावांमध्ये सुद्धा बिल्डिंगी वगैरे उभारलेले दिसत असतील कदाचित तुम्हाला. खूप सुंदर असं हे गाव आहे. आपल्या गावाकडे गेल्याचा फील येतो. कारण की गावातील काही घरं आहेत ते आपल्या गावासारखीच घरं आपल्याला बघायला मिळतात. आणि भारी वाटतं एकंदरीत की खारघर सिटी आहे ॲक्च्युली नवी मुंबईतील. आणि या शहरालगतच इतकं सुंदर असं हे गाव असेल आम्ही विश्वास देखील बसत नाही आमच्या या गोष्टीवरती. इतकं सुंदर असं हे गाव आहे. गावासारखा तिकडे फील येतो. गावासारखं जंगल आहे आपला हा प्रवास. आणि या गावची कमान तुम्ही बघत असाल आता आम्ही या व्हिडिओमध्ये जी दाखवतो आहे ती. स्वामींचा आशीर्वाद सर्वांवर राहो, सर्वांवर स्वामींची कृपा राहो. आणि हा प्रवास खूप सुंदर होणार आहे. आता ही तळोजाची जी काय माध्यमिक शाळा आहे ती तुम्ही बघत असाल. माध्यमिक शाळा क्रॉस केल्यानंतर आम्ही पुढे प्रवास चालू केला. तर चला आता पुढे निसर्गाचा आनंद घेऊया थोडा.
मित्रांनो, आम्ही ज्या रोडनं आलो त्या रोडनं यासाठी आलो की आम्हाला तो रोड दाखवायचा होता तुम्हाला, कारण की जर फॅमिली घेऊन येत असेल तर त्या रोडनं या. इकडं ज्या दुसऱ्या आता रोडनं दाखवणार आहे तुम्हाला आम्ही जाणार आहे त्या रोडनं थोडी शांतता असते, सायलेंट झोन आहे, तळोजा एरिया आहे वगैरे. त्यामुळे कसं होतं की एखादी लेडीजला वगैरे घेऊन येत असताना थोडंसं आपल्याला भीती वाटते ना की बाबा की शांततेच्या एरियात नाही, सायलेंट झोन जंगली एरियात घेऊन यावं त्यामुळे. पण इकडे कशी लोक वगैरे असतात या रोडला. आता ज्या रोडनं आम्ही आलो आहे त्या रोडनं लोक रहदारी वगैरे असते, गाड्या येणं जाणं चालू असतं, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. आम्हाला घरातून निघल्यापासून बरोबर 25 मिनिटात आम्ही इथं पोहोचलो आहे, आता ज्या रोडनं आलो त्या. आणि माझ्या मागे बघत असाल स्वामींच्या मठामध्ये आम्ही आता आलो आहे. आता जाऊया स्वामींचं दर्शन घेऊया. स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, 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 जय जय स्वामी समर्थ.
स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ नामाचा घोष करा स्वामी समर्थ नामाचा घोष करा स्वामी समर्थ स्वामी समर्थ नामाचा घोष करा स्वामीने दिलं नावही पहिलं दिला स्वामीने दिलं नावही पहिलं दिला स्वामीने दिलं नावही पहिलं दिला स्वामी समर्थ नामाचा घोष करा स्वामी समर्थ नामाचा स्वामी समर्थ नामाचा घोष करा स्वामीने दिलं नावही पहिला दिला 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 स्वामी समर्थ नामाचा महिमा आगळा स्वामी समर्थ नामाचा महिमा आगळा स्वामी समर्थ नामाचा महिमा आगळा प्रत्येकाला साक्षात्कार होई वेगळा प्रत्येकाला साक्षात्कार होई वेगळा क्या बात है बहुत अच्छी प्रत्येकाला साक्षात्कार होई वेगळा प्रत्येकाला साक्षात्कार होई वेगळा नाम घेता नाम घेता नाम घेता नाम घेता क्या बात है? नाम घेता जाते हो संकट माघारा नाम घेता जाते हो संकट माघारा स्वामीने दिलं नावही पहिला दिला स्वामीने दिलं नावही पहिला दिला स्वामीने दिलं नावही पहिला दिला नाम घेता घेता सारे कलीन गोरू नाम घेता घेता सारे कलीन गोरू नाम घेता घेता सारे कलीन गोरू भक्ती रूपाने चलाओ अक्कल कोटी जाओ भक्ती रूपाने चलाओ अक्कल कोटी जाओ हे नाम घेता घेता नाम घेता घेता नाम घेता घेता सारे कलीन ॲक्च्युली मित्रांनो मी तुम्हाला इकडं या गावामध्ये गावाचं नाव दादा काय आहे? सिद्धिका आपल्या तळोजा
मस्कोर तळोजा. अच्छा. आणि हे येतं हे या जागेवर धोंडले बोलतात. धोंडळे नावाचं गाव आहे. तर धोंडळे नावाच्या गावामध्ये हा मठ आहे श्री actually. समर्थ कृपा मठ. खारघर सेक्टर 35 मधून आम्ही निघलो होतो. तिथून इथं यायपर्यंत आम्हाला 25 मिनिटामध्ये आम्ही ह्या गावाच्या मार्गे सिद्धी जे गाव आहे त्या सिद्धी ह्या गावाच्या इकडून येताना आम्हाला एवढा वेळ लागला. 20-25 मिनिटामध्ये आपण इकडे पोहोचलो. आणि आता मी जाताना तसं रूट तुम्हाला दाखवून एक दुसरा रूट आहे तो काय. हा मठ सांगितलं जातं की 40-45 वर्षापासून म्हणजे पुरातन मठ आहे. आणि बघितल्यावर समजेलच तुम्हाला. पण इतकं भारी मठ आहे, बघितल्यानंतर प्रसन्न वाटतंय. आणि आम्ही सकाळी आलो. इथं साफसफाईची वगैरे कामं चालू आहेत. नित्यनियमाची जी काही कामं चालू आहेत, पूजा पाठ वगैरे ह्या कामं चालू आहेत सध्या या मठामध्ये. आणि या मठामध्ये आल्यानंतर गार्डन पण आहे, गणपतीचं मंदिर आहे, शिवलिंग आहे आणि दत्ताचं मंदिर आहे काय. अशी बरीच श्रीकृष्णाची भव्यदिव्य अशी छानशी अशी मूर्ती आहे. आणि स्वामींचं असं म्हणजे स्वामी विश्रांती घेत आहेत असं एक छानसं असं स्वामींचं एक मस्त भव्यदिव्य असं पुतळा तुम्ही हे केलेलं आहे. आणि स्वामींची सुंदर सुबक आणि मन प्रसन्न करल अशी मूर्ती आहे जी बघितल्यानंतर खरंच मनाला प्रसन्नच वाटणार आहे काय. त्या अशा कुठ्या झोपड्या अशा झोपडी टाईप जशा पूर्वी कशा असायच्यात तशा साधूंच्या जशा झोपड्या असायच्यात तशा टाईप झोपड्या पण बघताना मन प्रसन्न होतं. आम्हाला देखील भारी वाटलं. तुम्ही देखील या. आणि जास्त काय लांब नाही आहे. खारघरमधनं निघाला की फक्त 20-25 मिनिटामध्ये इकडे पोहोचतं. आणि जाताना तुम्हाला मी एक रूट दाखवतो. त्या रूटनं जाल. आता तो सुद्धा रोड बनेलच कारण की बिल्डिंग्स ह्या गावापर्यंत पोहोचलेले आहेत. बिल्डिंग ज्या बनत आहेत ना तळोजाच्या त्या बिल्डिंग इकडे बनत आलेले आहेत. लोक भरपूर येतात. आणि सांगायची एक गोष्ट म्हणजे दर गुरुवारी इथं प्रसाद आणि भजन असतं दर गुरुवारी अशी ती सांगतात. त्यामुळं गुरुवारी आलात तर तुम्हाला इथं प्रसाद वगैरे आणि भजनासुद्धा मला लाभ घेता येईल. तर गुरुवारी शक्यतो या इथे. मठ काय एनी टाईम खुलाच असतो, कधीही मठ बंद नसतो. त्यामुळे तुम्ही कधीही येऊ शकता. पण येण्यासाठी तुम्हाला खारघर स्टेशनवरती उतरला तर खारघर स्टेशनला उतरून तुम्हाला शेअरिंग भेटतात. शेअरिंग भेटल्यानंतर तुम्ही तळोजा साईडला येऊ शकता. आणि तळोजा साईडला आल्यानंतर तिथं एखादी गाडी करून येऊ शकता तिथून प्रायव्हेट गाडी म्हणजे त्या टॅक्सीवाल्यांना सांगून धुंडळी गावाला जायचं आहे असं. गाडी असेल तर बेटरच आहे कारण गाडी असल्या की मठाच्या अगदी बाहेरच्या साईडलापर्यंत येऊ शकताय. आणि गाडी नसेल तर मात्र हे तुम्हाला खारघरपर्यंत स्टेशनला येऊ शकता. आणि स्टेशनवरून शेअरिंग गाडी घ्यायच्या. शेअरिंग गाड्या घेऊन तळोजा फेज 1 फेज 2 या साईडला जर आलात तरी ते सोडतीलच तुम्हाला धोंडळी गाव सांगितल्यानंतर. तर नक्की या, अवश्य भेट द्या मित्रांनो. तर चला, धन्यवाद. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. 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 जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ नामाचा घोष करा. स्वामी समर्थ नामाचा घोष करा. स्वामी समर्थ स्वामी समर्थ तर मित्रांनो स्वामींचं आता दर्शन घेऊन आलो आम्ही. आणि तुम्हाला जायचं असेल तर खारघर स्टेशनला उतरून तुम्ही शेअरिंग पकडून तळोजा साईडला जाऊ शकता. तिथं तुम्ही पर्सनल गाडी घेऊन जाऊ शकता किंवा स्वतःची जर गाडी घेऊन गेला तर बेटरच राहील. मग कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आनंद सुखी समृद्धी आणि चांगला आरोग्य देऊन एवढीच इच्छा स्वामींजवळ. चला धन्यवाद. स्वामी समर्थ